आपलं काम हे कामाचा गुरु असतं. काम असेल तर कधी थकवा जाणवत नाही आणि लोक असतील तर अजून उत्साह वाढतो. नानांबद्दल आमच्या मनात कसलीही कधीही काही शंका नाही. नाना कर्तृत्वान होती. 10 लाख गाळपातलं 7,49,000 गाळप हे आपण सभासदाच केलं. माड्यात एकानं उभं राहायचं, मंगळ्यात एकानं उभं राहायचं, हे होतं शक्य. कधीपर्यंत होतं? तुम्ही पवारसाहेबाची राष्ट्रवादी सोडत नव्हता तोपर्यंत. वारसानं आपल्याला संधी मिळते, पण कर्तृत्व सिद्ध करावं लागतं. त्यांना देखील वारसानं संधी मिळाली होती, त्यांना कर्तृत्व सिद्ध करता आलं नाही. 3 लाखाची ऊसाची बिलं बुडवलीच ना, दिली नाही म्हणजे याचा अर्थ आता शिक्कामोर्तबच झाला ना. त्या कारखान्याच्या उतार्यावर रेखसुद्धा नाही बोजा लिहायला, इतकं काळं केलेलं आहे. ह्यातला रुपया आम्ही घरी नेत नाही, आमच्याच प्रॉपर्टीवर पैसे काढून टाकलेत. नानांबरोबर बरोबरी नाही, नानांचं कर्तृत्व मोठंच होतं, परंतु एक नानांच्या वारसाला जमलं नाही, पण कार्यकर्त्याला जमलं. का जमलं नाही? तर तुम्ही जे आलेले सरकारचे पैसे होते ती घरी नेले आणि पार्ट डुप्लिकेट टाकली. रस गळत होता, गटरीला जात होता, कोण सांगत होता? आम्ही नव्हतो, समोरची लोक सांगायची. नानांनी त्या काळात एक्सपान्शन केलं का? केलं, पण त्या एक्सपान्शनमध्ये काही गोष्टी चुकल्यात, ह्या पण मान्यच करावं लागतील. मी काल आलो आणि लगेच हा पुढं गेला, ह्याच्यापेक्षा त्यानं केलेलं काम आणि त्याचं कर्तृत्व मान्य करावं लागेल. ह्या शक्यतानं निवडणुका होत नाहीत. तुम्ही ह्याला करायसाठी त्याला नको, त्याला करायसाठी ह्याला नको, आणि ह्याला पाडायसाठी त्याला, आणि त्याची सत्ता घालवायसाठी ह्याला, आणि मागची चूक दुरुस्त करा, पुढची चूक दुरुस्त. ह्याला आमदारकीचा काय संबंध आहे? विठ्ठलबरोबर सहकार शिरोमणीला भाव, ते सगळ्या गोष्टी त्यावेळेस मिळाल्या असत्या. आज आपल्या कारखान्यामार्फत 6 कारखान्याला ऊस देतो, तेवढी यंत्रणा मिळाली असती, त्यात ताकदीनं कारखाना चालला असतं, त्याचं बी आज 5-6 गळप झालं असतं. माझ्या पंढरपूरला देखील आज खूप मोठी वारसा किंमत आहे. ती सांस्कृतिक चळवळ कुठंतरी थांबली आहे आणि ती चळवळ परत उभा करायची आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आहे. यांनी किती कष्टातनं, किती ह्याच्यातनं हे स्वराज्य उभा केलं, आणि आज आपण काय करतोय? नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. दर्शक हो, मी आता पंढरपूर तालुक्याच्या राजकारणाच्या आणि अर्थकारणाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या आणि या तालुक्याचा राजवाडा समजल्या जाणाऱ्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या ऑफिसमध्ये बसलो आहे. आमचे कॅमेरामन तुम्हाला दाखवतील की रात्रीचे 12:30 वाजलेत आणि रात्रीच्या 12:30 वाजता या सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सन्माननीय अभिजित आबा पाटील साहेब यांच्यासोबत खरं तर मी इथं बसलो आहे. अगदी याच्यापूर्वी काही तासांपूर्वी अभिजित पाटलांनी नुकताच हा संपूर्ण विठ्ठल सहकारी साखर कारखाना फेसबुक लाईव्हच्या स्वरूपामध्ये, ज्यांना साखर उद्योगामध्ये तितकंसं माहीत नाही, परंतु अभिजित पाटील सातत्यानं कारखान्यामध्ये आहेत आणि त्यांना कारखाना चालवणारं माणूस म्हटलं जातं आहे. तर त्या एकूण कारखानदारीमध्ये नेमकं काय काय असतं अशा संदर्भानं खरं तर मग अशी अभिजित पाटलांनी तो संपूर्ण साखर कारखाना त्या ठिकाणी फिरून दाखवला आहे. खरं तर आबा, बरेच प्रश्न आहेत, बरीच चर्चा करायची आहे. मी सातत्यानं तुम्हाला फोन करतो आहे. मी आज फोन केला की तुम्ही धाराशिवमध्ये, मी दुसरा फोन केला की तुम्ही चेन्नईमध्ये, मी अजून एखादा फोन केला आला आहे का नाही म्हणून तर तुम्ही दिल्लीमध्ये. काल मी खरं तर आपल्या सहकारी नितीनला फोन केला होता की 10 लाखानंतर आबांशी बोलूया, बरेच दिवस झाले चर्चा झाली नाही, संवाद साधता आला नाही. बरेच जण प्रेक्षकांमधून बरेच जण म्हणत होते की खूप दिवस झाले मी बोललो नाही. तर मला सांगितलं तुम्ही दिल्लीवरून आहे, आणि मी आज अक्षरशः मगाचं लाईव्ह बघितलं तर मी मंगळवारचा तो पाणी प्रश्न कवर करून इकडे आलो होतो. तर मला आता त्यानिमित्तानं खरं तर तुम्हाला गाठतो आहे आणि 12:30 वाजता देखील तो प्रचंड उत्साह तुमचा दिसतो आहे. आत्ता 12:30ला आम्ही बळबळ काही माणसं माघारी लावली ती जरा आम्हाला बोलू द्या म्हणून. ही परिस्थिती साखर कारखान्याच्या. खरं तर एखाद्या राजकीय नेत्याला लोकप्रियता मिळावी, एखाद्या राजकीय नेत्यानं लोकनेता व्हावं, एखाद्या राजकीय नेत्यानं सातत्यानं लोकांमध्ये असावं, ह्याला मला वाटतं याच्या इतकं पोषक स्वभाव असलेला नेता मला वाटतं दुसरा कुणी असणार नाही. ते तुमचं असणं मला वाटतं हळूहळू तुमची लोकप्रियता वाढवत चालले. खरं तर पुढं आता ही काही प्रश्न मुद्दामून का काढून ठेवले होते तर पलीकडच्या ऑफिसमध्ये तुमची वाट बघत बसलो होती, तर मला जसं सुचल तसं मी लिहिलं आहे. पण ह्या सगळ्याकडे जायच्या पूर्वी अभिजित पाटलांच्या अंतर्मनात, अभिजित पाटलांच्या अंगात एवढी ऊर्जा, एवढा उत्साह नेमका येतो कुठं? खरंच आज तुम्हाला खूप वेळ वाट बघावं लागली, त्याबद्दल दिलगिरी. परंतु लोक आपल्यासोबत असतील, लोकांबरोबर आपण असू, आणि लोकांबरोबर राहिल्यानंतर, लोकांच्यामध्ये मिसळल्यानंतर ते ॲटोमॅटिकली लोकांमधली ऊर्जा आपल्यामध्ये येते आणि काम करण्याची त्या ठिकाणी प्रामाणिक जर इच्छा असेल तर त्या ठिकाणी आपलं काम हे कामाचा गुरु असतं आणि माणसाला त्यात पुढं नेतं. आणि भविष्यातल्या सगळ्या ज्या काही अडीअडचणी असतील, काही गोष्टी असतील,
ह्या लोकांच्या संवादातून, लोकांच्या संपर्कातून, लोकांच्या मार्गदर्शनातून त्यातून घडतात. आणि काम असेल तर कधी थकवा जाणवत नाही आणि लोक असतील तर अजून उत्साह वाढतो. आणि मला वाटतं तो संपूर्ण उत्साह मी मगाशी आल्यापासून मी बराच वेळ त्या ठिकाणी बघतोय. खरं तर आज विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचं 10 लाखाचं गाळप पूर्ण झालं आहे. अवघ्या 133 दिवसामध्ये तुम्ही तो टप्पा पार केला आहे. निमित्त त्याचा आहे. त्याच्या पोटामध्ये अनेक पद्धतीच्या खरं तर चर्चा करायच्या त्या. मुळात अगदी अल्पावधीमध्ये 133 दिवसामध्ये तुम्ही 10 लाखाचा टप्पा पार केला आहे. खरं तर यंदाचा सीझन इतका असेल का नाही अशा पद्धतीची चर्चा होती. गेल्या वेळा कारखाना अचानक ताब्यात आला होता, यंत्रणा अचानक आली होती. 7 लाखाच्या मला वाटतं समथिंग पुढं काय ते तुम्ही गेला होता. यंदा पण यंत्रणेची बरीच चर्चा झाली आजूबाजूच्या कारखान्यामध्ये की यंत्रणा उपलब्ध झाल्या नाहीत आणि तुम्ही मात्र मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी कारखाना चालवला आहे. 10 लाखाचं गाळप 133 दिवसामध्ये झाले. खरं तर तुमच्याकडून ज्यावेळेला अशा संदर्भातलं सेलिब्रेशन सुरू होतं त्यावेळेला पलीकडून माझ्या आमदारांकडून किंवा माजी चेअरमन म्हणून भालके परिवारांकडून किंवा भालके कुटुंबातील काही मी बघत होतो सोशल मीडिया की तिथं मात्र नानांनी पाठीमागे 4 वेळा हे अशा पद्धतीनं केलं होतं. अशा बऱ्याच उलट्या सुलट्या चर्चा या संदर्भामध्ये होत होत्या. मुळात प्रश्न 2 एकत्र विचारतोय की आत्ताच्या 10 लाखाच्या गाळपाचं यश अभिजित पाटलांनी काय साधले, यंत्रणा कुठून आणली अभिजित पाटलांनी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये, आणि दुसरा प्रश्न आहे मग काय केलं तुम्ही 10 लाखाचं गाळप केलं म्हणजे नानांनी 4 वेळा ते केलं होतं असं एक सूर येतोय. त्या दोन्हीची उत्तरं कशी देता येतील? खरं तर हा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांनी त्या ठिकाणी आमच्यावरती विश्वास ठेवून मतदान रूपी आशीर्वाद देऊन त्या ठिकाणी निवडून दिलं आणि संधी दिली म्हणून मी माझं कर्तृत्व सिद्ध करू शकलो. मी कसा आहे काय आहे सगळं आहे, परंतु मला जर संधीच नाही मिळाली तर त्या ठिकाणी मी करू शकत नाही. परंतु माझ्या या सर्वसामान्य कुटुंबातल्या एका मुलाला सभासदाला त्या ठिकाणी चेअरमन पदाची संधी सभासदांनी दिली. त्या संधीचं मला त्या ठिकाणी सोन्यात रूपांतर करता आलं. आणि हे गाळप करत असताना मागच्या माझ्याकडच्या कारखान्याचा अनुभव की ज्या वर्षी ऊस कमी असतो किंवा दुष्काळ परिस्थिती असते तेव्हा आपल्याकडे यंत्रणा मजबूत असली पाहिजे. आणि मग सोलापूर जिल्ह्याचा पेरा म्हणजे लागवड जर बघितली तर 2,30,000 हेक्टर ही गेल्या वर्षीची लागवड होती आणि ह्या वर्षी 2,42,000 हेक्टर लागण होती. म्हणजे तब्बल 12,000 हेक्टर लागण ही जिल्ह्याची जास्त होती. ह्याचा अभ्यास किती जणांनी केला हा एक प्रश्न, किंवा ह्या अभ्यास असतो का नाही हा एक प्रश्न असतो. आणि मग एकंदरीत लागवड आहे, पाऊस कमी असेल परंतु लागवड आहे आणि उशिरा पाऊस झाला आहे आणि त्याचा परिणाम की पुढं गाळपामध्ये ते वाढवू शकतं असा एक माझा स्वतःचा अंदाज होता. आणि म्हणून 32 कोटी रुपये आपण तोडणी वाहतूक यंत्रणेला वाटले होते. आणि स्वाभाविक आहे रिस्क सगळ्यालाच आहे, परंतु आपल्या एक कारखाना धाराशिव एक बीडला असल्यामुळं त्या भागातल्या यंत्रणेला आपण काही मदत करू शकलो. आणि मग आपल्याला परफेक्शन समजलं किंवा यंत्रणा किती मिस होती आहे काय होते, आणि अधिकीची यंत्रणा आपण भरल्यामुळं आणि गाळपाचा टप्पा गाठणं शक्य झालं. म्हणून खऱ्या अर्थानं आपण हा टप्पा वेळेत गाठू शकलो. आणि मग हा करत असताना नक्कीच हा आनंदाचा क्षण आहे. सगळ्या कर्मचारी बांधवांनी त्या प्रत्येकाने ह्यासाठी जीवाचं रान केलं, रात्रंदिवस कष्ट केलं. त्या ठिकाणी डबल काम, शिफ्ट संपल्यावरसुद्धा पुढच्याची शिफ्ट नीट होईपर्यंत सगळ्या अधिकाऱ्यांनी नियोजन व्यवस्थिशीर केलं. मग सगळ्या एमडींपासून खाली हेल्परपर्यंत वॉचमनपर्यंत प्रत्येकानं आपापली जबाबदारी, मग स्लिप बॉयपासून शेती अधिकारी केन मॅनेजरपर्यंत प्रत्येकाने वर्क्स मॅनेजर प्रत्येकाने आपापली जबाबदारी प्रामाणिकपणे, आणि खरं यश हे कर्मचारी बंधूंनी आतमध्ये नॉन ट्रबल कारखाना चालवला हे एक यश होतं. तोडणी वाहतुकीची यंत्रणा ॲक्युरेट अचूक ओळखली आणि तेवढी आपल्याकडं ठेवली. आणि दरम्यानमध्ये आपण 5-6 कारखान्याला ऊस दिल्यामुळं ती बाहेर जाऊ दिली नाही आणि ती आपल्या ताब्यात राहिल्यामुळं खऱ्या अर्थानं ऊस जसा पाहिजे तसा आपल्याला गाळप करता आला. पुढचा प्रश्न असा आला की त्याच्यातनं शेतकरी सभासदाला जो काही दराच्या बाबतीतली जी स्पर्धा होती ती खऱ्या अर्थानं महत्त्वाची होती. आणि ती स्पर्धा मला यावर्षी जी करायची होती मी त्या नेहमी बोलत होतो की विठ्ठल कारखाना असा आहे, असं गाळप होईल, असं होईल, तसं होईल. आणि मग हे सगळं आश्वासन होती. प्रत्यक्षात उतरताना गेल्या हंगामात आपण बोललो होतो 2500 रुपये भाव देऊ, 7,26,000 गाळप केलं.
मागचं बुडवलेल्या चेअरमनचं बिल दिलं 30 कोटीचं. आज तोडणी वाहतुकीचे पैसे 18 सालापासूनचे थोडे देत आणले. रिपेअर मेंटेनन्सला खूप मोठा खर्च केला, म्हणून गेला हंगाम आणि हा हंगाम यशस्वी करू शकतो. आणि मग ही सगळ्या गोष्टी करत असताना बारकावे बघितले आणि मग गेल्या हंगामात गाळप न केलेल्या ऊसाचं बुडवलेलं बिल दिल्यामुळं शेतकऱ्यांचा विश्वास बसला. 2500 रुपये बोललेला शब्द गेल्या वर्षी पाळला होता. ह्या वर्षी कारखाना सुरू होताना आम्ही भूमिका घेतली की समोरच्याचा काय येतोय बघू. मग एका कारखान्यानं 2500 रुपये जाहीर केला. आम्ही म्हणलं 2550 आणि अजून कोण किती देतंय. बरोबर. मग ह्याचा अंदाज झाला. मग 2500 आणि 2550 खालनं टाळ्या वाजवत होती, शिट्ट्या वाजवत होती, खुश होती सगळी. म्हणजे वाढवायची काही गरज आहे असं वाटत नव्हतं वातावरण त्या दिवशी 24 तारखेला मोळी टाकल्यावर. मग अचानक एक वातावरण सुरू झालं की 600 कोटी रुपये कर्ज असणारा कारखाना आज 2550 देतोय. आणि जे एवढे वर्ष एवढे कारखाने आहेत, कोणी 2400 केले, कोणी 2300 केले, कोणी 2500 केले, हा कसं काय पुढे गेला. म्हणून हा लोकांमधला रेटा वाढला. आणि मग काय कारखान्याने निर्णय घेतला की आम्ही 2700 रुपये देऊ. मग मला माहीत होतं मी किती देऊ शकतो, पण हे सगळं उघडं पाडायचं. मग 2700 रुपये खात्यावर जमा झाले. मग कुणाचं काय, मी काय न म्हणता आपल्या सहकार्याने गावगावच्या नेते मंडळींनी माझ्या परस्पर 2750ची स्टेटस ठेवायला चालू झाली. विठ्ठल कारखाना मला माहीत नसताना. म्हणजे लोकांचा देखील एवढा विश्वास वाढला की अभिजित पाटील थांबत नाही आता. आणि मग हे झालं, समोरची लोक सगळं झालं. मग पवारसाहेब आले होते. पवारसाहेबांच्या समोर एक कार्यक्रम होता कापसेवाडीत. त्या कार्यक्रमाच्या दरम्यानमध्ये मी बोललो की जिल्ह्यात एक कारखाना फक्त दर द्यायचा राहिला होता. आणि तो झाला की साहेब मी, मग ते बोलता सहकाऱ्यांच्या शब्द तोंडातला माझ्या तोंडात आला आणि धपका देतो म्हणलं. तो थोडा प्रसिद्ध झाला. आणि मग त्या माध्यमातून झाल्यानंतर त्यांचा दर जाहीर झाला ना आम्ही ठरवलं होतं ह्या वर्षी आपल्याला गाळप करायचं आहे तर आपल्याला दराची स्पर्धा लावायची आणि 2 रुपये शेतकऱ्याला कसे मिळवून देता येतील. मग आपण 2825 रुपये पहिला हप्ता, 2850 रुपये नोव्हेंबर, 2825 नोव्हेंबरला, डिसेंबरला 2850, जानेवारीत 2900, फेब्रुवारीत 2950, 3000 मार्चला. अशा पद्धतीनं टप्प्याटप्प्यानं दर जाहीर केला. त्याच्यामुळं एक गोष्ट झाली की शेतकऱ्यांनी ऊस हा विठ्ठललाच घालायचा. बरोबर. थोडा उशीर झाला तरी 50 रुपये वाढत आहेत. आणि मग त्याचं देखील नुकसान होत असताना त्याला दिलासा देतोय. अशा पद्धतीनं सगळ्याला विन विन सिच्युएशन आम्ही तयार केली होती त्याचा सगळा अभ्यास करून. आणि कारखानदारीतला आता बऱ्यापैकी कळायला लागल्यामुळं त्याचा तो अनुभवाचा फायदा झाला. आणि ह्या वर्षी कारखाना 10 लाखाच्या दिशेनं गाळप करायला लागला. आपण सगळ्यांनी बघितलं. तुम्ही जो दुसरा प्रश्न विचारला त्या अनुषंगानं नक्की हे 7व्यांदा झालंय 10 लाख. 4थ्यांदा नाही, 5व्यांदा नाही, 7व्यांदा झाले. 6 वेळा आधी नानांनी केलंय. आम्ही त्यांचं कौतुकच करतोय. नानांबद्दल आमच्या मनात कसलीही कधीही काही शंका नाही. नाना कर्तृत्वान होते म्हणूनच या तालुक्याचं राजकारण केलं. नानांनी कर्तृत्वान होते म्हणून एवढे वर्ष ह्या कारखान्यामध्ये सत्ता स्थापन केली. आमचं नानांबद्दल काहीच विषय नाही ना. नाना आमचे पण गुरुच होते. आम्ही त्यांचाच कार्यकर्ते होतो. आम्ही त्याच पार्टीत होतो. म्हणूनच विठ्ठलचा सभासद होतो. म्हणून निवडणुकीत लोकांनी निवडून दिलं. त्यामुळं मी ते मानतच नाही. आता त्यांच्यात थोडा फरक पडला असं ती गोष्ट वेगळी. आपलं कोणाशी चाललं होतं जे महाग ज्यांनी बिल बुडवलेले चेअरमन वर्षच आपली निवडणूक आहे. आपली नानाबरोबर निवडणूकच नाही ना. त्यामुळे नानांबरोबर आपली स्पर्धाच नाही. नाना गुरुस्थानी आहेत, त्यांना आहेतच. नानांनी केलेच. फक्त त्या गाळपात आणि ह्या गाळपात फरक काय आहे. नानांना जी काही संधी मिळाली ती 2006-07ला 210 दिवस, 214 दिवस, 244 दिवस असं 190 दिवस हे पिरियड जास्त मिळाला. कॅपॅसिटी कमी असताना परंतु ऊस एक्सेस होता. आणि त्यामुळं कारखान्याच्या बाबतीतले त्या काळातले जर बॅलन्स शीट काढून बघितली तर त्यावेळेस 1200-1400 रुपये दर दिला जायचा. परंतु साखरेचे दर मात्र खूप त्या काळात चांगले होते. त्यामुळं प्रॉफिट पण तसाच झाला. त्यामुळं बऱ्याच गोष्टी शक्य झाल्या आणि त्यातून तो व्यवस्थितरित्या कारखाना होता. परंतु काही शेवटच्या काही दिवसामध्ये, शेवटच्या काही वर्षामध्ये जो काही बिघडला आणि बंद पडला.
बंद पडल्यानंतरच्या पूर्वी म्हणजे कधी 5 लाख 6 लाख 3 लाख गाळप आणि 3 लाखाची ऊसाची बिलं बुडवलीच ना, दिली नाही म्हणजे याचा अर्थ आता शिक्कामोर्तबच झाला ना. त्यांनी नाही दिली ना आपण दिली याचा अर्थ बुडवलीच. ती बुडवलेली असताना कामगार त्या ठिकाणी 31 महिने पगार नाही, तोडणी वाहतूकदाराचे पैसे नव्हते आणि अशा सिच्युएशनमध्ये जप्तीची प्रोसेस सुरू असताना त्या कारखान्याची निवडणूक लढलो, निवडून दिलं. त्या कारखान्याच्या उतार्यावर रेखसुद्धा नाही बोजा लिहायला, इतकं काळं केलेलं आहे. आणि मग अशा परिस्थितीत सगळ्या बाजूनं GST PF सगळ्या बाजूनं अडचणीत असणाऱ्या कारखान्याला संधी मिळाली होती. मग आम्ही संचालक सगळ्यांनी स्वतःच्या प्रॉपर्टीवर कर्ज काढून त्या कारखान्यात पैसे टाकले आणि बंद पडलेला कारखाना मागची बिलं देऊन कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन कारखाना चालू केला. आणि बंद पडलेला कारखाना 2 वर्षांनी जी लोक म्हणायची की आता ही भंगारात नाही तर दुसऱ्या कोणतर घेतंय आणि जप्ती होणार आणि हा जाणार, अशा सिच्युएशनमधला कारखाना पुन्हा सुरू होऊन ते पण पूर्वीच्या 6 गाळीत हंगामाच्या कम्पॅरेटिव्हमध्ये कमी दिवसात गाळप होणं हा त्या ठिकाणी एक वेगळा विक्रम आहे. हा विक्रम ह्या कर्मचारी बांधवांनी, तोडणी वाहतूकदारांनी, अधिकाऱ्यांनी आणि त्या ठिकाणी सभासदांनी हा दिलेला विश्वास आणि हा गाळप हंगाम हा जो काय 133-34 दिवसामध्ये गाळप झालं आहे हे खऱ्या अर्थानं त्या सर्वांना समर्पित आहे की त्या लोकांनी केलं म्हणून झालं. मी फक्त चेहरा आहे. पूर्वीचा तुम्ही विचार करा, हाच कारखाना आहे, हीच मशिनरी आहे, हीच कामगार आहेत, हीच शेतकरी आहे, ही शेती आहे, हितलंच सगळं आहे. फक्त काय बदललं संचालक मंडळ, काही बदललं नाही, फक्त संचालक मंडळ बदललं. ह्यातला रुपया आम्ही घरी नेत नाही, आमच्याच प्रॉपर्टीवर पैसे काढून टाकलेत. आणि राहिला प्रश्न काय तर कारखान्यातलं थोडंफार कळायला लागल्यामुळं बाबा चुकतंय कुठं बरोबर कुठं ही बघून गाळप करू शकलो. आणि जे सभासदांनी विश्वास दिला त्या विश्वासाला आम्ही त्या ठिकाणी खरं उतरलो आहे. आम्हाला जी संधी मिळाली होती, जसं एक आपले आमदार आहेत सतीश तांबे नेहमी म्हणतात की वारसानं आपल्याला संधी मिळते पण कर्तृत्व सिद्ध करावं लागतं. त्यांना देखील वारसानं संधी मिळाली होती, त्यांना कर्तृत्व सिद्ध करता आलं नाही. मला सभासदांनी लोकशाही मार्गानं त्या ठिकाणी निवडून दिलं, संधी मिळाली, त्यामुळं आणि मला कर्तृत्व सिद्ध करायला संधी मिळाली, मी सिद्ध करून दाखवलं. गाळप होणं दोन्ही गाळपातला हा मूळ फरक आहे की नानांबरोबर बरोबरी नाही, नानांचं कर्तृत्व मोठंच होतं, परंतु एक त्यांचाच कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी आम्ही देखील त्या ठिकाणी काम करू शकतो. आणि नानांच्या वारसाला जमलं नाही पण कार्यकर्त्याला जमलं, हा त्यातला फरक. खरं तर निवडणुकीच्या दरम्यानमध्ये तुम्ही आता मागे सांगितलं की 2 वर्ष तो कारखाना बंद होता, 2 वर्षानंतर तो साखर कारखाना सुरू झाला. या दरम्यानच्या काळामध्ये निवडणूक झाली त्यावेळेला प्रचारांमध्ये जे 3 गट होते आणि त्यामध्ये एकूण तो एक सातत्यानं आरोप राहिला की साखर कारखान्याचं भंगार झाले किंवा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान आहे आणि पत्रे पण नीटनीटकं नाहीत अशा स्वरूपामध्ये समथिंग काय त्या चर्चा होत्या. आता ज्या वेळा तुमचं गाळप होतं आहे, जर वेळा तुम्ही एखादा विक्रम रचताय किंवा जर त्या वेळा जेव्हा टप्पा तुम्ही सांगताय 3 लाखात झाला, 5 लाखात झाला, 8 लाखात झाला, 10 लाखात, त्यावेळेला पलीकडच्या बाजूने मात्र तो एकच प्रश्न विचारला जातो आहे, अरे बाबा 7 लाखाचा गाळप झाला तर मग कारखाना भंगार होता तर कसं झालं, 10 लाखाचं गाळप झालं तर कारखाना भंगार होता तर कसं झालं होतं, तर कसं झालं कारखाना भंगार होता तर इतकं मोठं गाळप कसं झालं. माझा पण तोच प्रश्न आहे. मग तोच कारखाना होता ना, तुम्हाला काय जमलं नाही, ते तुम्हीच करून दाखवलं असतं तर आम्हाला कशाला सभासद निवडून देतील. तुम्ही का जमलं नाही तर तुम्ही जे आलेले सरकारचे पैसे होते ती घरी नेले आणि पार्ट डुप्लिकेट टाकली. काम सांगितलं वेगळं, केलं वेगळं, बेरिंगात असेल कशात पण असेल, तुम्ही सगळ्यात पैसे खायचे ही उघड करून दाखवू शकतो. जर त्यांनी म्हणले पार्ट बदलले नाही, मग तेच काय झालं तुम्हीच मला सांगा की तुमच्याकडं आता एखादा गाडी आहे आणि त्या गाडीला जर आपण चांगल्या पद्धतीनं सर्व्हिसिंग केली, चांगल्या पद्धतीचं ऑइल टाकलं, व्यवस्थितशीर चालली तर ते आपल्याला परफॉर्मन्स देते. तसं कारखाना हा चालवत असताना कारखाना मशिनरीज आहे,
पण कारखाना मशिनरीला जी लागणारं मेंटेनन्स आहे तो प्रॉपर करून घेण्याची जबाबदारी त्या संचालक मंडळाची आहे. आम्ही तो प्रॉपर त्या ठिकाणी केला. पूर्वी आपणच ऐकले की रस गळत होता, गटरीला जात होता. कोण सांगत होता? आम्ही नव्हतो, समोरची लोक सांगायची. बरं मला सांगा, त्याच कारखान्यात 8.8 रिकव्हरी येत होती त्यांच्या काळात. आज त्याच कारखान्यात 10.90 आहे, 11.14 आहे. मग चालवायची अक्कल नाही का काय आहे? मग तीच कारखाना होता, मग त्यांना नेमकं जर होता मग त्याच कारखान्यावर करतो आम्ही. गाळप काही दुसऱ्या कारखाना आणलेला नाही, तीच कारखाना. फक्त त्या कारखान्याचा रिपेअर नीट केला आहे. त्या कारखान्याची जी पार्ट कुजली होती, खराब झाली होती, आज टर्बाईनचे काम होत होतं, टर्बाईन काम नीट केलं, बॉयलरची कामं केली, ट्युबा केल्या, SS ट्युबा सगळ्या बदलल्या, जिथं जिथं काय लागणार होतं सेंट्रल मशीन सगळ्या ओके केल्या. आज पॅनचे सेक्शन सगळे व्यवस्थितशीर केले, हेडर बदलले. आज ज्या काही गोष्टी करावं लागत होत्या त्या परफेक्ट केल्या, म्हणून आज क्रशिंग होतं आहे. आणि आज जी काय उच्चांक होत आहेत हे मला सांगा कुणीही चालू करून होत असते तर त्या ठिकाणी मला यायची गरजच पडली नसती. त्यांना जमलं नाही. आणि आता काय आहे की नानांनी त्या काळात एक्सपान्शन केलं का? केलं. एक्सपान्शन झालं आहे, ओके. पण त्या एक्सपान्शनमध्ये काही गोष्टी चुकल्यात, ह्या पण मान्यच करावं लागतील. म्हणजे आपण मिल टेंडम 3 आहेत. एक आता विकला पूर्वीच्याच लोकांनी, मी नाही, आधीच्या बकॉलचा. परत वसंतदादांच्या काळातला एक नॅशनलची मिल आहे. परत उल्काची एक मिल टाकली. आज मिल टाकल्या पण पुढं बॉयलिंग हाऊस नाही. मग मला सांगा रस उकळल्याला टाकायचं कुठं? ह्या वर्षी आम्ही एकाच मिलवर चालवतोय 7,500-8 हजार. 2 मिल चालूच केल्या नाहीत का? तर पुढं उकळायला रस जागाच नाही, बॉड्याच नाहीत. मग माझ्यासारख्याला प्रश्न असा पडतो की जर त्याचे पैसे कुठे गेले, ज्याच्यासाठी पैसे घेतले कर्ज 216 कोटी, ती गेलं कुठं? आता खोलात गेलो तिसरीकडे जाते. म्हणून आम्ही तोंडाला बोट ठेवलं आहे. आमची भूमिका एकच आहे, कारखाना तोच आहे, तोच चालवणार आहे. आमची जबाबदारी आहे की जसा आहे त्यात चांगला करून चालवणे. आणि तो कारखाना ज्याला दिलता त्याला जमला नाही, आम्हाला दिला, आम्ही जमवला. सरळ गणित आहे. मग त्या कारखान्याचा विक्रम होत असताना त्याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी ह्या त्या ठिकाणी योग्य पद्धतीने योग्य झाल्यात, म्हणून हे विक्रम रचतो आहे आम्ही. आणि त्याच्यासाठी आमचे बारकावे असतील, त्यासाठी लागणारे स्वतःच्या प्रॉपर्टीवर ह्या ठिकाणी पैसे काढून टाकलेत, म्हणून हे सगळं चाललं आहे. दुसरी बाजू काय होती? सरकारच्या हमीवर आलेले पैसे गायब झालेत. हा नेमका फरक आहे. त्याचं उत्तर तुम्हाला त्यातून ज्याला जी पाहिजे ती मिळेल. खरं तर 10 लाखाचं गाळप झालं म्हणजे मला वाटतं माझ्या आरोपातला हा शेवटचा आरोप असेल. नंतर पुढं जरा अजून वेगळ्या अंगानं जायचं आहे. खरं तर अजून एक आरोप सातत्यानं त्या ठिकाणी होतं की 10 लाखाचं गाळप झाले, पण ह्यातलं सभासदांचं गाळप किती सभासदांचं, आणि ते कमी असेल म्हणजे झालं आहे का, आणि जर झालं नसेल तर त्याची काय कारणं अभिजित पाटील सांगतील. महत्त्वाचं एक गोष्ट अशी आहे, हे जे बोलत आहेत ह्याने ऊस घातला आहे का? घातला आहे तर काय केलं आहे हे जर सांगितलं तर अडचणीच होईल. मूळ मुद्दा काय आहे, ह्या 10 लाख गाळपातलं 7,49,000 गाळप हे आपण सभासदाचं केलं आहे. त्यापैकी भाळवणी गटातनं 2,12,000 टन ऊस आला. आपल्याला तुंगत गटातून 1,36,000 टन ऊस आला आहे. 1,39,000. आपल्याला काशेगाव गटातनं 1,35,000 ऊस आला आहे. 1,79,000 68,000 ऊस आपल्याला करकम गटातून आला आहे. आणि कारखान्याला बैलगाडी क्षेत्र जे आहे त्याच्यातनं जवळजवळ 1,70,000-71,000 ऊस आला आहे. तर हे जे थोडाफार हजाराचा आकडा इकडं तिकडं होईल, पण 7.5 लाख टन गाळप हे आपल्या सभासदाचं केलं आहे पंढरपूर तालुक्यातलं. आणि हे विथ प्रूफ आपण सिद्ध करू. राहिला प्रश्न 2.5 लाख गाळपाचा. तर 2.5 लाख गाळप कुणाचं केलं आहे, तर मोहोळ तालुक्यातली 4 गावं आपल्याकडे आहेत कार्यक्षेत्रात. आता आपल्याला करकमला चिटकून परित आहे, घोटी आहे, किंवा मंगळडा असेल, माडा असेल, त्या ठिकाणी सांगोला असेल, त्या ठिकाणी माळशिरसचा काही लगतचा भाग आहे. आणि
हे गाळप केल्यावर आत्ता ह्या गेल्या महिन्यामध्ये ज्यावेळेस आपल्या भागातला ऊस संपला त्यावेळेस काही टोळ्या आता माडा भागात चालू आहेत जिथं ऊस शिल्लक आहे आणि आपल्या कारखान्याचं पण गाळप जास्त होईल. 2.5 लाख टन ऊस हा आपण बाहेरून आणला आहे. 7.5 लाख टन 7,49,000 हा आपल्या सभासदाच्या कार्यक्षेत्रातला केला आहे आणि याचा विथ नावासहित प्रूफ आपण PDF देऊ शकतो. कोण किती काय कसं आहे. फक्त काय आहे की ह्याच्यामध्ये जे काय आरोप करायचे आहेत ह्याला आता काही राहिलं नाही. त्यामुळे हे आरोप केले जातात. आजच्या परिस्थितीला जे शेतकऱ्याला 2 रुपये मिळाले आहेत, आज शेतकऱ्याला पैसे मिळत आहेत, ऊस घालत आहेत आणि सगळ्याचं सगळं चांगलं चाललं आहे. मग आता नेमकं बोलायचं काय म्हणून ह्या गोष्टी बोलल्या जातात. ह्याच्यात अजून एक गोष्ट अशी आहे की आपल्या विठ्ठल कारखान्यानं 10 लाख गाळप केलं आणि 1,46,000 टन ऊस हा विठ्ठल कारखान्यामार्फत हा बाहेरच्या कारखान्याला आपण दिला आणि त्याचं बिल हे विठ्ठल कारखान्यामार्फत वाटप झालं त्या लोकांकडनं ॲडव्हान्सेस घेऊन. म्हणजे 11,46,000 टन ऊसचं बिल आपल्यामार्फत गेलं आहे. म्हणजे आपलं गाळप तसं झालं आहे आणि त्या 11,46,000 देखील आपल्यातला 80,000 टन ऊस आहे. आता जर आपण हे सगळं गणित केलं तर आपल्या सभासदाचा 75% जास्त गाळप हे तालुक्यातलं कार्यक्षेत्रातलं आहे आणि उर्वरित गाळप हे त्या ठिकाणी बाहेरचं आहे आणि ते करावंच लागेल भविष्याच्या काळात. त्याचं कारण असं आहे की आपल्या आजूबाजूचे कारखाने जर विचार केला तर हे सगळे आपल्या कार्यक्षेत्रात येऊन आधी ऊस संपवत आहेत. 100%. त्याच्यामुळं त्या भागातल्या लोकांना देखील आपल्याला बांधून ठेवावं लागणार आहे. भविष्य काळाचा विचार करावा लागणार आहे. आपल्या कारखान्याची कॅपॅसिटी ही 7,500 आहे. भविष्यात आपल्याला त्याला 12,500 करायची आहे आणि मग ती करत असताना ऊस हा लागणार आहे. आज आपण तुम्ही बघता गेल्या वर्षी 125 दिवस, यावर्षी 140-145 दिवस कारखाने, पाऊस नाही, पुढच्या वर्षी 100 दिवस चालेल का नाही अडचण. आणि मग त्या काळामध्ये ऊस लागणार. त्या काळात आपण जर आज लोकांची मदत केली तर ती लोक उद्या आपल्यावर येतील. त्यामुळं तो आपल्याला हा मेळ घालत पुढं जावं लागणार आहे. सभासदांची 100% ऊसाची गाळप झालं आहे. फक्त ज्या गावात अडचण कुठं आली की पूर्वी काय होतं की एखादं गाव आहे उदाहरणार्थ त्या शेळवे गावात, त्या गावाचं 10 टोळ्या त्या गावातल्याच लोकांनी केल्यात तर त्या गावात 10 टोळ्या म्हणतात की माझ्याच गावात माहीत चालू द्या. खेडभाळवणीसारखं गाव आहे, 70-80 टोळ्या होत्या प्रत्येक कारखान्याच्या. त्याला वाटतं माझी दुसरीकडे जायला नको. आणि मग ज्या गावातली टोळीच नाही, ज्या गावात टोळ्याच नाहीत केलेल्या, करार नाहीत, त्या गावात दुसऱ्या गावातला जायला जरा त्रास होत होता. मग ते थोडे दिवस आम्हाला ते प्लॅन करावा लागला. परत आम्ही त्या नेहल्या आणि आता जवळजवळ गावं आता खेडभाळवणी शेळवं शेजारीच आहे आणि भंडीशेगाव शेजारी आहे. परंतु भंडीशेगावला टोळी जात नाही आणि खेडभाळवणीत तुडते आहे, शिवच आहे. का तर भंडीशेगावमध्ये टोळ्या नव्हत्या आणि खेडभाळवणीत टोळ्या होत्या. परंतु ज्यावेळेस खेडभाळवणीचा ऊस संपला त्यावेळेस ती भंडीशेगावमध्ये तोडून आली. थोडा उशीर झाला परंतु ऊस आज संपवला आपण. काही ठिकाणी थोडाफार नाराजी आहे, आम्ही मान्य करतो. आम्ही काय देव नाही की जादूची गांडी फिरवली. आमच्याकडनं पण चुका झाल्यात, आम्ही त्या सुधरू. भविष्य काळात त्याचा प्लॅन करू की ज्या गावातला ऊस आहे किती आपल्याकडे नोंदवला आहे त्या गावात 4-2 जरी टोळ्या झाल्या तर त्याच गावातला त्या नोंदीप्रमाणे ऊस येईल. आता गेल्या हंगामात तर टोळ्याच नव्हत्या तरी 7 लाख. ह्या वर्षी नियोजन लागलं आहे त्यामुळे आत्ता अजून त्याच्यात सुधारणा होईल आणि बेटर करू आपण. खरं तर अभिजित पाटलांकडं कमालीची मॅच्युअर उत्तरं खरं तर आम्हाला त्या ठिकाणी ऐकायला मिळतात. कारण एकतर समोरासमोर बसून अशा पद्धतीनं मुलाखत घ्यायचा फार कमी वेळा योग्य होता अशा पद्धतीनं. आणि त्यात तुम्ही अतिशय चांगली बॅटिंग खरं तर करत चालला आहे. थोडीशी इनिंग चेंज, पेव्हलिंग चेंज आता आपलं की साखर कारखाना झाला, चांगले चालवत आहात. काही आरोप होते ते तुमचे मी विचारून घेतले, जे सभासदांच्या बाबतीतले असतील किंवा एकूण गाळपामध्ये त्यांचा वाटा किती, झालेल्या 10 लाखाचं कौतुक किती आणि बाकीच्या सगळ्या संदर्भातल्या गोष्टी. हे सगळं करत असताना विशेषतः अभिजित पाटलांचं माड्याकडे देखील चांगलं लक्ष आहे. कारण मी बऱ्याच भागामध्ये शेतीच्या कामाच्या निमित्तानं फिरतो आहे तर अतिशय दूरदूर भागामध्ये तुमचे बॅनर, तुमच्या कौतुकाचे बॅनर, काही शुभेच्छांचे बॅनर वगैरे मला दिसत आहेत. मंगळवेढ्यामध्ये देखील तशाच पद्धतीनं तयार आहे. मी मध्ये का सलगरला कार्यक्रमाच्या निमित्तानं गेलो तर तिथं तुमचे कॅलेंडर वगैरे मला दिसली त्या निमित्तानं सगळे.
तर दोन्हीकडं अभिजित पाटलांचा संपर्क चांगला दिसतोय. म्हणजे माड्यामध्ये पण तो चालू आहे आणि मंगळवेढा, आणि त्यामुळे साहजिकच काही जणांसाठीची स्वतःची राजकीय सोय म्हणून असेल आणि अनेकांना तो उत्सुकतेचा प्रश्न म्हणून असेल. पण ह्या दोन गोष्टी आहेत की अभिजित पाटील नेमके माड्यात राहतील किंवा पंढरपूरमध्ये. आणि मग मी मध्यंतरी एक मला वाटतं भगीरथ भालकेंचा जो कृषी मेळावा झाला त्यामध्ये काही प्रश्न विचारत जात होतो. त्यावेळेला मला वाटतं आय थिंक गादीगावमधलाच कोणतरी एक माणूस होता की त्यांनी मला सांगितलं की नाही आबा आणि दादा एकाच परिवारातली माणसं आहे ती, आणि त्यामुळं एकानं माड्यात गेलं पाहिजे आणि एकानं पंढरपुरात लढलं पाहिजे. पण हे सगळं करत असताना मध्यंतरी आपली चर्चा झाली त्यावेळेला मला तुम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीची आठवण करून दिली की तिथं मी परिवार म्हणूनच गेलो होतो, परंतु त्यांनी परिवार म्हणून कुठल्याही पद्धतीचा निर्णय घेतला नाही. काय आहे आबांना नेमकं माड्यातनं लढायचं आहे, आबांना आमदार व्हायचं आहे इथपर्यंत तरी लोकांना कळाले. मग ते माड्यातून व्हायचं आहे का पंढरपुरातून व्हायचं आहे, परिवार म्हणून गडी सोबत येते आलं का परिवार म्हणून पुन्हा ऐन टायमाला त्यांची गरज थांबली की ते वेगळा निर्णय घेतायला आणि मग खिंडीत गाठलं जाईल. कसं बघता हे सगळ्या प्रकरणात? नाही, खरं म्हणजे ज्यावेळेस आपण सगळ्यांनी बघितलं की हे सगळ्या गोष्टी परिवार असेल ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ज्या पद्धतीनं भविष्याचे वेध घेऊन काही निर्णय घेणं अपेक्षित असतं आणि काही निर्णय घेताना काही निर्णय चुकले की त्याचे परिणाम भोगावे लागतात. म्हणजे एक मी काय एवढा मोठा नाही, परंतु काही गोष्टी चुकत गेल्या की त्याची गणितं चुकत जातात. तसं जर उदाहरण धरून चाला, माड्यात एकानं उभं राहायचं, मंगळड्यात एकानं उभं राहायचं, हे होतं शक्य. कधीपर्यंत होतं? तुम्ही पवारसाहेबाची राष्ट्रवादी सोडत नव्हता तोपर्यंत. कारण नसताना तुम्ही परराज्यातल्या पक्षात गेल्यामुळं त्याच्यासाठी पवारसाहेबालाच भेटावं लागेल ना. ती का मी तर कार्यकर्ता आहे. पण परिस्थिती अशी आहे की तो निर्णय जर चुकला नसता आणि एकत्र राहिलो असतो, मिटिंगाला असतो, ह्याला असतो, त्याला असतो, बऱ्याच गोष्टी चर्चा झाल्या असत्या, मग ती संधी होती. कुणीकडे उभा राहायचं, कुणाला कोणाचा प्रचार करायचा, बरंच काही झालं असतं. परंतु आता ती संधी मी नाही ना. मला पक्षात घेतलं, मला उमेदवारी जाहीर केली किंवा मला संकेत दिले, जाहीर नव्हती, संकेत दिले त्या अनुषंगानं, म्हणून आपण एवढं व्हायबल होऊन दुसऱ्या पक्षात गेल्यामुळं. आणि परत आता जर आपण त्या दृष्टीने विचार करत असेल तर त्याच्यासाठी वरिष्ठ आहेत ना. मी एक छोटा कार्यकर्ता आहे, मी त्याच्याबद्दल जास्त काय बोलणं उचित वाटत नाही. परंतु माझी आजची जबाबदारी अशी आहे की मी ज्या ठिकाणी राजकीय पक्ष म्हणून त्या ठिकाणी पवारसाहेबांच्या गटामध्ये त्या ठिकाणी प्रवेश झाल्यानंतर आपण सगळ्या घडामोडी बघितल्या. त्या ठिकाणी साहेबांनी त्याबाबतचे संकेत दिले. संकेतानुसार मग मी माझं वाटचाल सुरू केली. मग जसं आपण मगाशी बोलला त्यावेळेस मार्केट कमिटी वेळेस तर सगळेच राष्ट्रवादीत होते, तरी का चाललं नव्हतं. बरं, पुढं चंद्रभागेची निवडणूक झाली त्यावेळेस सगळी एकत्र होती, फुटलेली नव्हतीच की. बरोबर, त्याच्यानंतरचे विषय आहेत. मग त्यावेळेस तडजोडी का झाल्या नाहीत आणि कुणी काय झालं हे सगळ्याला माहिती आहे, मी सांगायची वेगळं करेन. आणि मग त्यांच्या अडचणी, माझ्या अडचणी, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना आज मी काल आलो आणि लगेच हा पुढं गेला, ह्याच्यापेक्षा त्यानं केलेलं काम आणि त्याचं कर्तृत्व मान्य करावं लागेल. सभासदांनी मान्य केलं, विश्वास ठेवला म्हणून निवडून दिलं, आज क्रशिंग करून दाखवलं. मग स्वाभाविक आहे ह्या गोष्टीतनं की हे ज्यावेळेस येतं समोर त्यावेळेस आज मी पक्षाच्या बाबतीत काही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडलं, साहेबांच्या सोबत राहण्याचा सर्वांनी निर्णय घेतला आणि योगायोगाने जिल्ह्यातले बरेच ठिकाणी त्या ठिकाणी त्या बाजूनं गेली आणि ह्या बाजूनं मला राहता आलं काकासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली. आणि मग काही असेल, मग पवारसाहेब आले, सुप्रियाताई आल्या, रोहितदादा आले, जयंत पाटील साहेब आले किंवा पक्षाचे कोणी आले तर त्या ठिकाणी मला अधिकृत निरोप येतो, मला तिथं जावं लागतं. मग मध्ये मोहोळच्या कार्यक्रमाला होतो, परवा कुर्डवाडीच्या करमाळ्याच्या कार्यक्रमाला होतो, माढ्याला जयंत पाटील साहेब होते त्यांच्यासोबत होतो, माळशिरसला वेळापूरला आलते त्यांच्यासोबत होतो, सांगोल्याला रोहितदादा आले त्यांच्यासोबत होतो, मंगळड्यात पवारसाहेब आले सोबत होतो, मंगळड्यात सांगोल्यात पवारसाहेब आले सोबत होतो, सोलापूरला कार्यक्रम होता पवारसाहेबांसोबत होतो. मग काय आता मी सोलापूरला उभारणार का? म्हणजे मला जिथं आता तुम्ही म्हणताय ऊस आणतोय, ऊसाचा धपका बसलाय म्हणतात लोक प्रेम करतायत, बरोबर, त्यामुळं लोक भेटतायत, त्यामुळं बोर्ड लागले जात असतील.
मला एखाद्याने शुभेच्छा दिल्या तर त्यात गैर काय? आणि मग त्याचा माझा आवाका वाढला आहे. ह्याचा अर्थ असा होत नाही की मी मतदारसंघ कुठला काय, नक्की संधी जिथं येईल, संधी तर सगळीकडेच आहे. बरोबर. काम करणाऱ्या माणसाला कुठेही अडचण नसते. आज जसं पवारसाहेबांनी संकेत दिले तसं मी काम करतो आहे, त्या संकेतावर चालतो आहे, त्या दृष्टीनं सगळी पावलं उचललेली आहेत आणि त्या दृष्टीनं सगळी तयारी झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना बदल करताना मला खूप जणांचा विचार घ्यावा लागतो, खूप जणांच्याशी संवाद साधावा लागतो आणि मी असा कुठला तर निर्णय कधीही बेजबाबदारपणे घेत नाही. मग त्याच्यासाठी खूप मोठी प्रोसेस आहे आणि ते प्रोसेस फॉलो करावं लागेल. सगळ्यात महत्त्वाचं उद्याची निवडणूक आहे लोकसभेची. ह्या लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी का महायुती हा माझा तर पक्का ठरला आहे. ज्याचं आहे ती ठरवतील, त्यात कळलं. मग आपल्याला त्याच्यानंतर अजून एखादी मुलाखत घेता येईल. नाही, आणि खरं तर खूप घ्यायची, एका वेळानं काय होणार नाही. खरं तर हे सगळं करत असताना अजून एक गोष्ट मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं जाणवते. त्यामध्ये खरं तर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली, 3 पॅनल झाले, तुम्ही निवडून आला आणि त्यानंतर थेट ती निवडणूक भालकेंच्या विरोधातच झाली होती. तुम्ही त्यात त्यांचा पराभव केला होता. त्यामुळं साहजिकच तो एक बाजू नाराज होती. भालकेंचा पूर्ण परिवार म्हणजे त्यांना मानणारा त्यांचा कार्यकर्ता ही सगळी मंडळी नाराज होती. हे सगळं होतंय तोपर्यंत तुम्ही ती विजयाची मिरवणूक घेऊन शिवाजी चौकामध्ये गेल्यानंतर तिथं तुम्ही परिवार म्हणून नानांचं हे जे काही स्वप्न आहे ते पूर्ण केलं किंवा नानांच्या बाजूनं घेऊन खरं तर तुम्ही जे दंड थोपटले आणि मग तिथं परिचारक विरोधामध्ये आले. आणि गंमत अशी झाली की कारखाना काढून घेतला म्हणून अभिजित पाटील विरोधक आणि आमच्या विरोधात दंड थोपटले आणि उद्या इथं मोठा शत्रू तयार होईल, राजकारणाच्या अंगानं म्हणतोय, निवडणुकांच्या अंगानं, वैयक्तिक नाही, तर म्हणून अभिजित पाटील असे भगीरथ भालके आणि प्रशांतरावजी परिचारक ह्या दोन्ही गटासाठी एक समान शत्रू म्हणून अभिजित पाटील आणि राजकारणातलाच. आणि मग हा माणूस इथं थांबवला पाहिजे, यासाठी मग आपण एकत्र आलो तरी चालेल अशा अंगानं थोडीशी काहीतरी गणितं थोडी सुरू आहेत. आणि मग माणूस पलीकडचा, नदीच्या पलीकडचा आहे, आपल्या मानाचा तो मंगळवेढ्यात राहू द्या, त्याला मदत करायला नको. किंवा मध्यंतरी भगीरथ दादांनी काही संकेत दिले होते की बाबा परिचारकांनी आता चूक दुरुस्त करावी, मी माझ्या काही चुका दुरुस्त केलेत. खरं तर मला त्या दरम्यानच्या काळामध्ये मला असं सुचत होतं की खरं तर 2009च्या निवडणुकांमध्ये मोहिते पाटलांच्या विरोधात जी नानांना मदत झाल्याचं सांगितलं ते, मी तर खूप लहान होतो. खरं तर परिचारकांचे जवळचे कार्यकर्ते मला सांगायचे की ती चूक अवताडेंना मदत करून खरं तर परिचारकांनी दुरुस्त केली होती आणि मग आता पुन्हा दुसरी कुठली चूक दुरुस्त करायची हा फार मोठा प्रश्न आहे. आणि किंवा परिचारकांनी त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना ही देखील भीती असणार आहे की 2009ला मोहिते पाटलांच्या विरोधात लांबचा नको म्हणून जवळच्या माणसाला निवडून दिलं, परंतु तो माणूस पुन्हा 3 टर्म अजिबात तिथून हल्ला नाही आणि पुढचं राजकारण धोक्यात आलं. आता थांबलेल्या भगीरथ भालकेंना जर पुन्हा थोडीशी मदत केली जर निवडून दिलं तर भगीरथ भालके प्रणव परिचारकांपासून ते प्रतीश परिचारकांपर्यंत सगळ्यांचं राजकारण संपवत जातील. हा धोका तिथं देखील असणार आहे. परिचारकांच्या जवळच्या माणसांना तो निश्चितपणा नाही, मला ते खाजगीत अनेक वेळा बोलून देखील दाखवलं. हे असल्या सगळ्या परिस्थितीमध्ये ह्या 2 गड्यांचा मात्र समान एक माणूस टार्गेटला असतो, ते म्हणजे अभिजित पाटील. अभिजित पाटील हे कसं बघतात हे सगळ्या? माझं काम एक आहे साहेब, मला जे दिलेलं काम आहे, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला निवडून दिले, विठ्ठल कारखान्याला लागणारा जो काही गोष्टी आहेत त्या प्रामाणिक करणे, विठ्ठल कारखान्यानं दर चांगला देणे, गाळप सगळ्यात जास्त करणे आणि त्या बाबतीत आपण आता पुढं आहे आणि ते टिकवणे. हे करत असताना राजकीय समीकरणं काही जुळतात, काही तुटतात. मग जे राजकारण हितं चाललं होतं ते मी फक्त उघड बोललो छत्रपती शिवाजी महाराज चौकात, उघड बोललो. ते उघड बोलल्यामुळं त्याचे परिणाम, दुष्परिणाम हे तुम्ही जसं आत्ता सांगितलं तेच आहेत. परंतु ह्या सगळ्यामध्ये जशा शक्यता वर्तवल्या जातात, ह्या शक्यतानं निवडणुका होत नाहीत. आणि कोण कोणाबरोबर गेल्यानं, कोण कोणाबरोबर आल्यानं होत असतील, क्षणिक होत असतील, परंतु ह्यातून मतदारसंघाला, ह्या तालुक्याला विकास आणि जे काही काम अपेक्षित आहे, मग तुम्ही ह्याला करायसाठी त्याला नको, त्याला करायसाठी ह्याला नको, आणि ह्याला पाडायसाठी त्याला, आणि त्याची सत्ता घालवायसाठी ह्याला, आणि मागची चूक दुरुस्त करा, पुढची चूक दुरुस्त, ह्याला आमदारकीचा काय संबंध आहे? मूळ मुद्दा काय आहे? पंढरपूरचा सर्वांगीण विकास हा अजेंडाच नाही ना. हे जी जिरवूगान त्याची काढूगान त्याची, मग त्याच्यामुळं मला वाटत नाही की ह्या गोष्टीला आता मतदार हुशार झाला आहे, सोशल मीडिया हातात आली आहे, तरुण मुलं आहेत, सगळ्याला कळतं आहे, ह्या गोष्टीत अडकतील असं वाटत नाही.
ज्याचं काम प्रामाणिक आहे, जो काम करू शकतो, त्याच्यावर नियोजन आहे, भविष्याचं प्लॅन आहे, व्हिजन आहे, जो काय करायची इच्छा आहे तो बोलून दाखवतो आणि त्या ताकदीनंच करतोय, लोक त्या मागं जातील. अगदी खरं तर त्या व्हिजनवर यायचं आहे मला. पंढरपूर शहराचा प्रश्न आहे आणि एकूण तालुक्याच्या व्हिजनबद्दल म्हणजे याच्यामध्येच सांगून ठेवतो की पंढरपूर शहर आणि मतदारसंघाच्या व्हिजनबद्दल आपली एक स्वतंत्र मुलाखत खूप दिवसापूर्वी ठरलेली ती बाकी राहिली नाही. ती ह्यात मी नाही पूर्ण करणार आहे, त्याला फक्त उजळता टच देणार आहे आणि ती मला तशीच बाकी ठेवायची आहे. कारण त्याच्या पोटात इतके प्रश्न आहेत, इतक्या समस्या आणि इतक्या गोष्टी पाठीमागच्या सातत्यानं बऱ्याच वर्षापासूनच्या प्रलंबित आहेत, त्या मला तिथून घ्यायच्या आहेत. त्यामुळं तो विषय आहे माझा मोठा आणि ती माझी एक मुलाखत आहे, लोभ आहे माझा, तो मी आबाधितच ठेवणार आहे. परंतु हे सगळं करत असताना आबा पुन्हा एकदा मध्यंतरी झालेली चंद्रभागेची निवडणूक असेल किंवा मी आता म्हणलं की परिचारकांच्या सोबत उघड घेतलेलं हे दंड थोपटणं असेल, ह्या सगळ्या दोन्ही गोष्टींमधून आपण दोन्ही ठिकाणी थोडीशी गडबड झाली आणि उद्या त्याचे आपल्या होणाऱ्या आमदारकीच्या निवडणुकीच्या गणितांवर काही परिणाम होतील असं कधी मनामध्ये शंका आली आहे का? किंवा एकदा अभित पाटलांनी निर्णय घेतला आहे पण अरे जरा घेतला तो निर्णय थोडा अडचणीचा ठरला काय, अशी किंतु परंतु कधी अभित पाटलांच्या मनात झाले? माझा स्वभाव असा आहे, मी असलं किंतु परंतु मानत नाही. माझा स्वभाव असा, घेतला निर्णय, चुकला दुरुस्त करू, परत त्याच्यावर सिद्ध करू, संधी आहे. आम्ही आत्ता तर अजून लय वय आहे माझं, 10 वेळा येतील अशा गोष्टी, संध्या येतील, करत राहू. फक्त काय आहे की आपली भूमिका प्रामाणिक आहे आणि ती ठेवायची. आपली प्रामाणिक भूमिका शेतकऱ्याबद्दल आहे. आपल्याला 2 रुपये शेतकऱ्याला मिळाले पाहिजे ही त्या कारखान्यात बी होती. आज मला टीका करायची नाही, त्या निवडणूक झाल्यानंतर त्यांच्यावर काहीच बोललो नाही. निवडणुकीत मी बोलणार, माझा अधिकार आहे, लोकशाहीने दिलं. निवडणूक झाली की त्यावर बोलायचं नाही, असं आपलं तत्व आहे. मी विठ्ठलच्या निवडणुकीनंतर पण कुणावर बोलायचं टाळलं, तसंच मी टाळतो. पण तुम्हीच विचार करा, दोन्ही कारखान्याला भाव, विठ्ठलबरोबर सहकार शिरोमणीला भाव, ते सगळ्या गोष्टी त्यावेळेस मिळाल्या असत्या. आज आपल्या कारखान्यामार्फत 6 कारखान्याला ऊस देतो, तेवढी यंत्रणा मिळाली असती, त्या ताकदीनं कारखाना चालला असतं. त्याचं बी आज 5-6 गळप झालं असतं. तो देखील त्या सगळ्या अनुषंगानं तो ह्या जिल्ह्याच्या अर्थकारणाला बळकटी देणारा कारखाना म्हणून पुढं नाव आलं असतं. जो विठ्ठल कारखाना बंद पडलेला होता तो तर चालू होता, बूस्ट मिळाला असता. ती निवडणूक लढण्याचा निर्णय हा घेतलेला योग्यच होता. त्याचं कारण असं होतं, तो जर यश आलं असतं तर नक्की ह्या जिल्ह्याला एक खूप चांगलं त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या दृष्टीनं मोठं काम करता आलं असतं. आज आहे ह्यात करतोयच, अजून ह्याच्यापेक्षा चांगलं करता आलं असतं. निर्णय बरोबर चूक हे त्या वेळेला घेतलेले असतात, ते त्या ठिकाणी असतात. तिथून पुढच्या काळात कसं वागायचं हे आपल्या हातात असतं. इथून पुढच्या काळामध्ये मी जसं तुम्हाला बोललो, एकदा आपण त्या इलेक्शन पिरियडमध्ये आपण एकमेकावर वार प्रतिवार हल्ला बोल हे सगळं होतं. ती झाल्यावर आपण त्याच्यावर बोलायचं नाही, ही माझं तत्व मी पाळलं आहे. आणि त्यामुळं आज आपल्याला जी काही निर्णय घेतले असतील, जे काही घेतले त्या परिस्थितीनुसार घेतले असतील. मी तर नवीन आहे, अनुभवी नाही, त्यामुळं आयुष्यात ह्या ठकाठोपी घेत शिकत जाणार आहे. भविष्यात ज्यावेळेस मी त्यांच्या वयाचा होईल त्यावेळेस मी लय मुरलेला असेल ना. अगदी. आणि खरं तर आम्ही पण तिथं असणार आहे, आम्हाला मुरलेले आबांच्या मुलाखती खरं तर करायच्या त्या, कारण तोपर्यंत आम्ही पण पत्रकारितेत मुरलेली माणसं असणार आहे. खरं तर व्हिजनचा प्रश्न अबाधित आहे. मी तो आत्ता पण सांगतो की व्हिजनबद्दल एकही प्रश्न विचारणार नाही, कारण व्हिजनची सेपरेट मुलाखत घ्यायची आहे. त्यामध्ये पंढरपूर शहराचं व्हिजन आहे, पंढरपूरचा संपूर्ण मंगळवेढाच पंढरपूर मतदारसंघ आहे. खरं तर या संपूर्ण मतदारसंघामध्ये कुणीतरी कामाबद्दल बोललं पाहिजे, विकासाच्या संदर्भामध्ये बोललं पाहिजे, व्हिजनरी बोललं पाहिजे, उद्योगधंद्याबद्दल बोललं पाहिजे, व्यापाराबद्दल बोललं पाहिजे. अर्थकारण मांडताना ते फक्त राजकारणाच्या अंगानं न मांडता त्याची एकूण आर्थिक चर्चा संपूर्ण मतदारसंघामध्ये झाल्या पाहिजे. त्या तरुणांच्या रोजगाराच्या संदर्भामध्ये आपण बोललं पाहिजे, नवीन काही इथं निर्मिती करता येते का बोललं पाहिजे. मला आठवते तुम्ही एक मला शब्द सांगितला होता की इथं मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी रोज आपल्याला येतो आणि त्याच्या सन्मानपूर्वक तो आपला ग्राहक आहे आणि त्याच्या सेवेच्या मोबदल्यामध्ये आपण जो इथं उद्योगधंदा उभा करू शकणार आहे आणि पेड्याच्या बुक्क्याच्या आणि टाळाच्या पलीकडची जी अर्थगणित इथं आपण घालू शकतो आहे त्या संदर्भामध्ये देखील आपण खरं तर पुढच्या मुलाखतीमध्ये निश्चितपणानं बोलू. परंतु हे सगळं करत असताना शेवटचा प्रश्न असा आहे की अभिजित पाटील जसे या विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीनंतर
तत्पूर्वी देखील मोठे मोठे कार्यक्रम पंढरपुरात झालेच होते, परंतु सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या सणांच्या उत्सवांच्या निमित्तानं वेगवेगळ्या पद्धतीचे इव्हेंट करत आहेत. पंढरपूर शहरामध्ये तर मला वाटतं या शहराला दरम्यानच्या काळामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये दहीहंडी असेल, छत्रपती संभाजीराजांचं महानाट्य असेल, मध्ये झालेलं मोठा तुमचा आध्यात्मिक सोहळा असेल, त्या दरम्यानच्या काळामध्ये पुन्हा होम मिनिस्टरसारखे छोटे छोटे खेळ असतील, आता काल तुम्ही आदेश बांदेकरांना घेऊन केलेला खेळ असेल, या सगळ्या माध्यमातून सातत्यानं अभिजित पाटील शहरामध्ये मोठ्या हालचाली करत आहेत. मतदानाच्या अंगानं आज बघतच नाही, कारण ते फ्युजनच्या टायमाला त्या संदर्भानं बोलू, परंतु हे सगळे जे सातत्यानं अभिजित पाटलांचे इव्हेंट सुरू आहेत आणि त्या माध्यमातून मग जो लोकांशी संपर्क चालू आहे, माता भगिनींशी संपर्क चालू आहे, या सगळ्या शिनला करताना मुळात हा इव्हेंट करताना अभिजित पाटलांच्या मनात काय असतं आणि या सगळ्याच्या माध्यमातून अभिजित पाटलांना काय दाखवायचं इथल्या लोकांना? खऱ्या अर्थानं खूप छान तुम्ही प्रश्न विचारला की ह्या पंढरपूर तालुक्यात, ह्या मंगळवेढा तालुक्यात, माढा असेल, सांगोला असेल, आपल्या आजूबाजू जिल्ह्यातल्या किंवा जे काय आपण जिथं जिथं इन्वॉल्व आहोत तिथं, मग काही आपला भाग मोहोळ मतदारसंघात गेला आहे, आपल्या पंढरपूरची 4 विभागात विभागले असल्यामुळं आणि काम करत असताना आपल्याला मतदारसंघ म्हणून बघत असताना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आहे. आणि मग त्यांनी किती कष्टातनं, किती ह्याच्यातनं हे स्वराज्य उभा केलं आणि आज आपण काय करतो आहे. एका बाजूला ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी परस्त्रीचा आज त्या ठिकाणी आपण मान सन्मान केला, तिला आईचा दर्जा दिला, आणि आजची परिस्थिती महाराष्ट्रातली काय आहे तर गेल्या 5 वर्षामध्ये 4 वर्षामध्ये महाराष्ट्रातनं त्या ठिकाणी आज 17 लाख महिला देशातून त्या ठिकाणी बेपत्ता आहेत, तरुणी बेपत्ता आहेत. आज महाराष्ट्राचा आकडा देखील लाखात आहे. मागच्या 3 महिन्यातला बघितला तर गुगलला सर्च करा तर त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातनं 5610 मुली त्या ठिकाणी बेपत्ता आहेत. कुठं गेल्या, काय झालं आहे, काय आहे, त्यांचा ठांग पत्ता आहे, त्यांना कुठं नेलं आहे, हातपाय काढून टाकले आहेत का, काय वेगळा व्यवसाय काय केलं आहे, ह्यांचं काही आज समोर येत नाही. आज मग मला सांगा, पोलीस प्रशासन, यंत्रणा, हे सरकार नेमकं काय करतं आहे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी रोखायच्या असतील तर ह्या करणाऱ्याची वृत्ती रोखावं लागेल. आणि ती वृत्ती कशी रोखेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजाच्या इतिहासातूनच ही वृत्ती रोखता येईल. आणि मग आईचा त्या परस्त्रीला आईप्रमाणे मानलं पाहिजे, हा छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजाचा इतिहास आपल्याला सांगावा लागेल. म्हणून हे सातत्यानं हे सगळं समाजातला प्रत्येक घटक, आज एखादा माणूस आत्महत्या करायला लागला आहे त्याच्या त्रासाला कंटाळून, कशाला, कुणाचं कामाच्या, परंतु छत्रपती संभाजी महाराजाचा धगधगता इतिहास, त्यांचे डोळे काढल्यानंतर, हे केल्यानंतर देखील ते लढत होते. ही ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस आत्महत्या करायचा विचारच पळून जातो. आणि म्हणून खऱ्या अर्थानं हा इतिहास समोर मांडला पाहिजे. आणि त्याचं एक माध्यम आज अमोल कोल्हे साहेबांच्या माध्यमातून होतं आहे आणि मग ते आपण आपल्या भागाला दिलं पाहिजे. एक प्रामाणिक भूमिकेतनं ते कार्यक्रम केला. आज आपण खेळपैठणीचे बघतोय. आजच्या परिस्थितीला जसं मगाशी सांगितलं, आपल्या महिला कुठंतरी बाहेर जायला लागल्यात आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार. तसंच आज आपल्याला जर बघितलं तर या देशामध्ये किंवा या राज्यामध्ये पहिल्यांदा देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेबांनी महिलांना 50% आरक्षण दिलं. आज मतदारसंघात 1.25 लाख महिला मतदार आहेत, पण त्यांना कधीच कुणी गृहीत धरत नाही. आणि मग त्या ठिकाणी पवार साहेबांनी 50% आरक्षण दिलं. माझ्या मायमाऊली आज त्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार व्हायला लागल्या, तलाठी व्हायला लागल्या, ग्रामसेविका व्हायला लागल्या, कंडक्टर व्हायला लागल्या, सगळ्या बाजूनं त्या ठिकाणी शिक्षिका व्हायला लागल्या. आणि मग ह्यांना मुख्य प्रवाहात आपला कार्यक्रम मग आपणच जातो. महिलांसाठी जर कार्यक्रमच नाहीत घेतले, चूल मूल आणि त्यांच्या संसाराच्या गाड्यातनं बाहेर येणार कसं. मी नेहमी सांगतो, आज प्रत्येक ठिकाणी बघितलं तर 30 ते 35% लोकांना, 40% आज BP आणि शुगर आहे. तो ताणतणाव त्यांना मन मोकळं करता येत ना, आनंद घेता येत. हा आनंद दिला तर ती मायमाऊली मला आशीर्वाद देईल, भविष्यात मत पण देईल. ह्या भूमिकेतनं आणि मी त्या मायमाऊलीच्या सुखादुःखामध्ये जर असेल तर त्या मायमाऊलीला माझा एक भाऊ आहे कोणतरी,
ही भावना त्यात जागृत होती आणि त्या भावनेनं त्या ठिकाणी ह्यांच्यासाठी आपण कार्यक्रम घेतो. आदेश बांदेकर एवढे मोठे आज कलाकार आहेत की ते टी व्हीवर आपण बघतो, मुंबई पुण्याशिवाय ते, आणि मग ते माझ्या पंढरपुरात त्यात आहेत. माझ्या पंढरपूरला देखील आज खूप मोठी वारसा किंमत आहे. ती सांस्कृतिक चळवळ कुठंतरी थांबली आहे आणि ती चळवळ परत उभा करायची आहे. आणि मग या माध्यमातून मायमाऊली त्या ठिकाणी एकत्र येत आहेत. आज त्यांचं डेअरिंग वाढते आणि मग त्या ठिकाणी जर एखाद्या ठिकाणी अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी पुढे येतील आणि त्यांच्यात स्वयं आज त्या ठिकाणी आत्मविश्वास जागृत झाला पाहिजे. आज तिथं येणं, स्टेजवर बोलणं, गेम खेळणं, एवढ्या सगळ्यांच्या देखत हा त्यांच्यामध्ये जो जागृत करायचा जो विषय आहे तो जागृत होण्याची त्यातून हे आहे. आणि ती त्या ठिकाणी आशीर्वादरूपी मला भविष्यात त्या ठिकाणी लाईफटाईम त्या ठिकाणी दुआ देतील. हा जसा भाग आहे तसंच व्याख्यानमाला आपण करतो आहे. व्याख्यानमालाच्या माध्यमातून प्रबोधन करतो आहे की नवीन पिढीनं हा विचार हा डोक्यावर घेण्याबरोबर डोक्यात देखील घेतला पाहिजे आणि त्याच्यातून पुढची पिढी घडली पाहिजे. ह्या सांस्कृतिक चळवळ जपली पाहिजे. आणि जसं आपण धार्मिक कार्यक्रमाचं बोललात, धार्मिक कार्यक्रमाच्या मागचा विजनच हे होता की माझ्या पंढरपूरला जे आज वाऱ्यावर जगणारं शहर आहे आणि वारीच्या माध्यमातून येणारी लोक आहेत, परंतु आपल्याला कोण येतं? महाराष्ट्र आणि फार फार तर कर्नाटक. परंतु हे महाराज होते उत्तर भारतातले. आज महाराष्ट्रातल्या कोणत्याही कीर्तनकारांनी कितीही त्या ठिकाणी आपल्या विठ्ठलाची कथा सांगितली, कीर्तन केलं तर हिंदीत तिथं कळणार नाही. तिथल्या हिंदीतल्या कीर्तनकारानं, तिथल्या हिंदीतल्या महाराजांनी पंढरपुरात येऊन ह्या देशभराला ज्यावेळेस कथा सांगतील की विठ्ठलाचं आणि शंकराचं नातं काय, त्यांनी त्यात एक वाक्य खूप छान म्हणलं होतं की आपला कैलास सोडून शंकर भगवान विठ्ठलाच्या भेटीला पळत आले होते, नंदी सोडून. आणि मग शंकर भगवान येतात, मग आपल्याला आयुष्यात एकदा तरी यावं लागेल. त्यांचे 2 कोटी फॉलोअर्स आहेत. फॅमिली घेऊन आले तर पंढरपूरचं अर्निंग किती वाढेल? त्या 7 दिवसामध्ये एवढी लोक आली, त्या लोकांचं जेवण असेल, अन्नदान घडलं, त्या लोकांची सेवा करता आली. ती काय मतदार नव्हती, कोण कुठलेही आली होती. परंतु मला त्यावेळेस पण माझ्यावर टीकाटिप्पणी झाली की ह्याला काय कळत नाही, मतदार आहेत का आणि हे आहेत का. पण मला दुवा मिळायसाठी मतदारच पाहिजे का? मला माझे आज 4-5 ठिकाणी कारखाने आहेत, मग आम्ही तिथं उभाच राहणार आहे का? प्रत्येक ठिकाणी त्या गोष्टीचा विचार न करता आज आपल्याला सेवा करता आली. माझ्या आईची इच्छा होती, आई बघायच्या टी व्हीवर, आईला पण वाटत होतं की हे व्हावं, ते माझ्याकडनं ते करता आलं. आणि त्याच्या अनुषंगानं रिक्षावाल्याला, पंढरपूरच्या चहावाल्याला, हॉटेलवाल्याला, टपरीवाल्याला, सगळ्याला आज सगळे लॉज त्यावेळेस बुक होते. त्यावेळेस योगायोगानं राधागिरी महाराजाचा एक कार्यक्रम त्याच पिरियडमध्ये झाला. त्यामुळं एक मिलाप असा झाला आणि खूप मोठं वातावरण त्या ठिकाणी पंढरपुरात धार्मिक तयार झालं. ह्याचा म्हणजे भविष्याच्या दृष्टीनं आज तुम्ही बघा, कालच्या महाशिवरात्र झाली, पहिल्या जेवढी गर्दी असायची त्यापेक्षा आता किती गर्दी वाढली. तो इफेक्ट आहे. आपल्याला धार्मिक हा नाही, परंतु लोकात विश्वास वाढवणं. आणि आज आपण कोणत्याही याच्यात बघितलं तर कुठं ना कुठं तर आपली श्रद्धा असते आणि ती श्रद्धा आहे, श्रद्धेचं ठाण आहे. परंतु त्याच्यातून आपल्याला जसं आपण मी नेहमी सांगतो की युगे 28 आपला विठ्ठल उभा आहे आणि 109-10 वर्षाची शिर्डी पुढं गेली, ते आपल्याला देखील त्या पद्धतीचं ब्रँडिंग करावं लागेल. विठ्ठल खूपच मोठा देव आहे, त्या ब्रह्मांडाचा नायक आहे, त्या देवाबद्दल कुणी काय, परंतु त्याचं महत्त्व आज नवीन डिजिटल युगामध्ये त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोचवावं लागेल. तर लोक त्या ठिकाणी आपल्या दर्शनाला येतील. मग पंढरपुरात 1,00,000 लोक रोज आली पाहिजे आणि त्यांनी 5,000 खर्चले पाहिजे. म्हणजे रोज 5 कोटी रुपये आले पाहिजे. गुणवले 365 करा, किती कोणाच्या हिशेला येते वाटून घ्या. जरा घड्याळाकडे आमच्या कॅमेरामन दाखवा. मला वाटतं इथूनच सुरुवात केली असणार आहे मी काहीतरी समथिंग. आणि जवळपास 1 तासाच्या आसपासची आबा मुलाखत होते. खरं तर हे सुरू झालं तर मीही पाट्यापर्यंत जाऊ शकतो आणि तुम्हीही पाट्यापर्यंत जाऊ शकता, ह्याचा मला ठाम विश्वास आहे. परंतु
खरं तर काही गोष्टी पुढच्या मुलाखतीला राखून ठेवतो आहे. खरं तर विजनबद्दल बोलायचं आहे, अजून बाकीच्या बऱ्याच अंगानं तुमच्यासोबत उद्योगाच्या अंगानं वगैरे चर्चा करायची आहेत. खरं तर आम्हाला देखील आमच्या भागामध्ये अशा काही मुद्द्यांवर बोलणारा नेता उपलब्ध आहे, ही आमच्यासाठी देखील मोठी पर्वणी असलेली गोष्ट आहे. खरं तर पाठीमागचा तासभर तुम्ही वेगवेगळ्या विषयांवर, चौफेर विषयांवर खरं तर तुम्ही बोलला, प्रतिक्रिया दिला, मतं व्यक्त केली. खरं तर साखर कारखान्याला 10 लाखाचं गाळं पूर्ण केलं हा संदर्भ ठेवून आपण बोलत होतो. त्यातून राजकारण अशा बऱ्याच संघांना पुढे गेलो, काही विजनरी गोष्टी खरं तर तुम्ही बोलताय. खरं तर ह्या सगळ्याच्या माध्यमातून जात असताना शेवटी इथल्या सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी आणि माझ्या सर्वात शेवटच्या माणसाच्या भल्याचा विचार झाला पाहिजे ही प्रामाणिक भावना तुमच्या ठायी पण आहे. मी प्रश्न विचारायला 1:15 वाजता येत आहे याचा अर्थ ती माझ्या ठायी देखील निश्चितपणाने मुळात तर हेच आहे. खरं तर तुम्ही तुमच्या ज्या रोलमध्ये आहात किंवा या निर्मात्यानं तुम्हाला जो रोल दिला आहे तो तुम्ही पाडताय प्रामाणिकपणाने, आणि जो मला दिला आहे तो आपण पार पाडायला लागलो. मला वाटतं या सगळ्यातूनच जात असताना आपण आपापल्या जागी राहून खरं तर हे प्रामाणिकपणे काम करत राहिलं तर निश्चितपणाने परिस्थिती बदलत जाणार आहे. खरं तर एकावेळी सगळ्याने बदला रे म्हणून अशा पद्धतीचं परिवर्तन कधीच होणार नाही. सुरुवात आपल्यापासून करावी लागेल आणि तिथून बदलत गेलो तर निश्चितपणाने हा विचार बदलत जाईल. आणि मला वाटतं साखर कारखानदारीत तरी तो विचार बदलण्याचं काम तुम्ही हळूहळू सुरू केले. कारण मगाशीच आमची बाहेर बसून चर्चा सुरू होती की तुमच्या आधी इथं कुणी साखर कारखानदारीतल्या ह्या बारीक सारीक गोष्टी लोकांपर्यंत बोलत नव्हतं किंवा प्रचाराचा तो भाग असायचा नाही. बऱ्याच वेळा साखर कारखानदारीचा प्रचार हा आमदारकीच्या तयारीच्या संदर्भानं व्हायचा, परंतु पहिल्यांदा तुम्ही साखर कारखान्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी दाखवायला लागला. आज तरी तुम्ही लाईव्ह करून कारखान्यातल्या A to Z गोष्टी सांगितल्या. पहिल्यांदा कुणीतरी असा चेअरमन आहे साखर कारखान्याचा की ज्याला कारखान्याच्या कुठल्याही अधिकाऱ्याशिवाय प्रत्येक गोष्टीची माहिती लोकांना देता येते की इथं काय होतं, कुठल्या प्रक्रियेतून कसं जातं, काय होतं. आणि ही आमच्या सगळ्यांसाठीच अतिशय जमेची, विश्वासाची आणि राजकारणाकडं बघताना सकारात्मकता वाढवणारी बाब आहे. कारण कुणीतरी शहाणासुज्ञ माणूस असं म्हणायला लागला की तुला पाडायचं का नाही पाडायचं, तुझी जिरवायची का नाही जिरवायची, ह्याच्या पलीकडे जाऊन या शहराला, या भागाला, या मतदारसंघाला आपण काय देऊ, अशा संदर्भानं जरी आपण आज बोलायला जरी निदान सुरुवात केली तर हा विचार निश्चितपणानं शेवटच्या माणसापर्यंत जाणार आहे. आणि तिथून मग या मतदारसंघाची बांधणी करत निश्चितपणानं राज्याची बांधणी आणि देशाची बांधणी देखील होऊ शकते. त्या बांधणीसाठी आपण कायम तत्पर असू. खरं तर तुम्ही खूप वेळ दिला. खरं तर तुमच्या आरोग्याबद्दल देखील फार चिंता व्यक्त केली जाते बाहेर, माझ्याकडून देखील ते. कारण मी बऱ्याच वेळा तुमचे स्टेटस बघतो किंवा तुमचं काय चाललं असतं. निम्या रातचंच कुठल्या तर कारखान्यावर जात आहे, रात्रीच कुठं तर प्रवास करत असता, मधून कुठं विमानामध्ये असता, फोन केला की दिल्ली आहे, चेन्नई आहे, इकडं तिकडं. तर या धावपळीमध्ये स्वतःच्या आरोग्याची देखील भक्कमपणानं काळजी घ्या. कारण या सगळ्याच्या माध्यमातूनच आपल्याला पुढे जाऊन लोकांचं काम करता येणार आहे. तर त्या आरोग्यासाठी देखील पांडुरंगाकडे प्रार्थना आहे प्रामाणिकपणानं. आणि तुम्ही आम्हाला वेळ दिला, एवढ्या व्यवस्थेतून भेटला त्याबद्दल अगदी मनापासून आभार. धन्यवाद.